तर हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. तर गाईज काल मी गेलो होतो मॉर्निंगमध्ये वॉकिंगला. आज निकी पण माझ्यासोबत वॉकला येणार आहे. बघू शकता निकी पण. तर आता गाईज आम्ही कॉफी पितोय, जी आहे ब्लॅक कॉफी. तर आता कॉफी पिऊन आम्ही निघणार आहे ग्राउंडला. तर तुम्हाला मी दाखवेल तिथे ग्राउंडला आम्ही कसं वर्कआउट करतोय, कसं रनिंग करतोय. तर प्लीज कंटिन्यू राहा आणि भेटूया आपण ग्राउंडला. चला. दोघांचं एकच टाकू ना. दोघांचं एकच टाकू ना. सूर्याचं बघतोय. तर गाईज आपण आता ग्राउंडला आलो आहे. इथे कोणी अजून आलं नाही आहे. काल आपल्याला ते आजी आजोबा मिळाले होते, पण आज इथं कोणीच नाही आहे. तर आमच्या दोघांशिवाय बघा गाईज. तर गाईज आता मी तुम्हाला सांगेल, दाखवेल अपडेट काय काय व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. मी काय काय वर्कआउट करणार आहे. निकीसोबत पण वर्कआउट करेल, दाखवतो मी तुम्हाला. निकी पण आली बघा गाईज सकाळी सकाळी. या हाय बोल. हाय. तर गाईज चला आता आम्ही वॉकपासून स्टार्ट करतो. तर वॉर्मअपमध्ये थोडंसं आम्ही वॉक करतोय स्टार्टिंगला. पळताना व्हिडिओ काढतो. अरे बापरे. असे आपल्याला ना किती राऊंड मारायचे माहिती का? 5 राऊंड मारायचे. असं एवढं फिरून असं गोल. हा असं गोल 5 कोण मारतात? 5 राऊंड मारायचे, तेव्हा आपल्याला स्टॉप करायचं आणि फटाफट चाल थोडासा. मी तरी बॅग घातली, तू तर विदाऊट बॅगची, तरी तुला चालता नाही येणार का? इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? बघा गाईज, निकिताला मी राऊंड मारायला सांगितलं तर ती बघा कशी करते. तर तुम्ही पण सकाळी सकाळी उठून वॉकिंगला जात जावा गाईज. चला आता आम्ही इथे एका साईडला आमची बॅग ठेवून देतो. बघा किती मस्त आहे गाईज इथे. बघा सूर्य पण बाहेर निघाला इथे सकाळ सकाळी. थोडस बघा चिमण्यांचा पण आवाज येतो इथे झाडांवरती. तर चल आपला वॉकिंग स्टार्ट करूया. चल लवकर लवकर आता.
चालायचं ना, नुसतं चालायचंच आहे का? पळता येणार तुला? हा. चल पळ. पळ पण हळूहळू पळ. जास्त फास्ट पळली तर तुला मग दम लागेल. तर गाईज एक राऊंड झाला आपल्या ग्राउंडवरती. आणि निकी बघा गाईज अजून कुठे. पाणी पियायचं आहे का थोडं तुला? तर काहीच आता थोडंसं आम्ही थकलोय तर थोडा वेट करतो इथे. तिसरा राऊंड आम्ही चालू करतो लगेच. तिसरा राऊंड आम्ही लगेच स्टार्ट करतो. तर थोडंसं वेट करतो आता इथे. खूप थकलोय. मोस्टली तर निकी थकली, तिला पाणी प्यायचं आहे म्हणून थांबली थोडा वेळ. तर कसं वाटलं निकी तुला इथे सकाळी सकाळी वॉकिंगला आलो तर? छान वाटलं. आणि ग्राउंड कसं आहे गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. निकी आज इथं फर्स्ट टाइम आली या ग्राउंडवरती. आम्हाला इथे या सोसायटीमध्ये राहून 1 वर्ष झालं पण अजून आम्ही या ग्राउंडवरती आलो नव्हतो. आणि मला सेकंड टाइम. ते समोरच गॅलरीच्या बाजूलाच आमचा तो क्रिकेट ग्राउंड आहे. आम्ही गॅलरीमधून बघायचो ग्राउंडला पण आम्ही एक वेळा पण ग्राउंडवरती आलो नव्हतो इथे. मग आम्ही आता आलो, वर्ष झालं पण आम्ही आलोच नव्हतो. आता माझा सेकंड टाइम आहे आणि निकीचा फर्स्ट टाइम आहे आज. घे आपल्याला आता फटाफट उरकायचं आहे. ते मला पण एक घोट. काय नाही, आता अजून 3 राऊंड बाकी आहेत, होऊन जातील पटकन. जातो मार जा. चल चल लवकर. पास नाही एवढं कोण राऊंड मारतात. नाही चल चल उठ. अरे काल ते आजी आजोबा किती चालत होते माहिती का तुला? माझ्यासून 2 पाऊल जास्त चालले ते आणि नंतर इथे बसले होऊन. उठ चल. थोडंसं बाकी आहे, कंप्लीट होऊन जाईल आता बोलता बोलता. चल लवकर. गाईज बघा निक्की बघा लगेच आता थकली पण बघू शकता. हिला मी कधीचा फोर्स करते चल चल, ती स्वतःच मला इथे वॉकला घेऊन आली जबरदस्ती. मी तर येत होतो एकटा पण ती आज जबरदस्ती मला घेऊन आली इथे. आणि आता वॉक करत नाही आहे, वर्कआउट करत नाही आहे ते आता. बघा किती लेझी झाली ती. नाही नाही चल इकडे. तर लहान बाळाचा झोका आहे. चल आता तू लहान नाही आहेस. ये इकडे चल पटापट. लेट्स गो. यू कॅन डू इट निकी, यू कॅन डू इट. झाली उद्या
झोपून गेली. बघा गाईस ती काय बोलते, आज ती वॉकिंगला आली आणि उद्या झोपून घेईल बोलते, उद्याची दिवस सुट्टी होऊन जाईल बोलते. तर तुम्ही असं नको करा गाईस, तुम्ही रोज वॉकिंगला जात जावा, रोज जॉगिंग करत जा, बॉडीसाठी खूप बेनिफिट आहे ते. तर तुम्ही रोज जात जावा, असं एक दिवस स्किप नको करत जावा. विकेंडमध्ये एक दिवस तुम्ही स्किप केलं तर काय वाटत नाही, पण डेली वर्कआउट करत जा. चला आली निक्की बघा काय सांगा, आता वॉक करते. तिसरा राऊंड आमचा स्टार्ट झालेला आहे. 5वा राऊंड आहे, तिसरा. ए चुप. 5वा गाईस खोटं बोलतो. 5 राऊंड मारले बोलतो तिसरा. 5 राऊंड कंप्लीट करून घेतले. मी सांगतो तिसरा राऊंड चालू आहे. पण आज ऊन आहे आज, कारण की उशीर झाला ना. थोडा उशीर झाला ना आपल्याला. आपण 7:30 आलो. 5-5:30 वाजता अंधार होतो इथे, खूप दिसत नाही का. 5:30 5:45 वाजेपर्यंत थोडा उशीर होतो इथे, 5:45 वाजेपर्यंत. आणि पावसाळ्यात कसं येणार पळाले तर ते सगळं चिखल राहील. हे बघा एक आजोबा आले आता, ते वर्कआउट करतात ते तिकडे मध्ये बरोबर ग्राउंडच्या, बघू शकता. चल आता 4था राऊंड बाकी आहे आपला. तर गाईज आता 4था राऊंड आम्ही स्टार्ट करतोय. काय ना आता झालं, आता आपण वर्कआउट चालू करूया मग थोडंसं. झाला ना 5 राऊंड. नाही चल चल. तर गाईस निकी थोडा वेट करते, ती कधी एवढे जास्त चालली नव्हती. तर मी 2 राऊंड कंप्लीट करून घेतो फटाफट. चल तर मित्रांनो, पळताना एक व्हिडिओ बघा किती फास्ट. तर भावांनो, मी तुम्हाला एकच रिकमेंड करेल की एकदा बॉडी शेपमध्ये आणा, फक्त एकदा. तर बघा तुमची लाईफ कशी चेंज होऊन जाते. कारण की वय निघून गेलं ना गाईस, कोणी विचारत नाही कोणाला. कोणी पण येतं जातं, सगळे येतात जातात. पण तुमची बॉडी जर एकदा निघून गेली ना गाईस, ती आणायची खूप मुश्किल आहे खरंच. एकदा तुम्ही गाईस शेपमध्ये या, तुमची बॉडी शेपमध्ये ठेवा, फिट राहा, वर्कआउट करा डेली. आता 5वा राऊंड आपला स्टार्ट होतोय गाईज. फायनल राऊंड आहे आपला. आता मी तुम्हाला वर्कआउट दाखवेल काय आहे ते. बेसिक वर्कआउट आम्ही करणार गाईज, जास्त हेवी नाही करणार आहे. वेट लॉससाठी थोडंसं आम्ही वर्कआउट स्टार्ट करेल, तुम्हाला दाखवेलच जसं. पण चला 5वा राऊंड आपला स्टार्ट झालेला आहे, फायनल राऊंड. निकी पण वेट करते तिथं थोडंसं. चला
ना, हाय हाय इतना सुकून. वर्कआउट स्टार्ट करू आपण. बघा गाईज माझ्या नवऱ्याने काय केलं आहे बघा. सगळी बॅग खराब करून टाकली, बॉटल खराब करून टाकली. गाईज बॅग पण खराब झाली बघा एक. तर गाईज आजचा वर्कआउट संपला इथेच. तर आता आम्ही घरी चाललो आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर निकी पण बघा गाईज किती थकले वर्कआउट करून. तर आम्ही घरी चाललो आहे. तर कसा वाटलं निकी तुला वर्कआउट करून? तर गाईज चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच. जय महाराष्ट्र. बाय.